सुरुवात करूया पुण्यापासून। पुणे भाजपची आज पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत ही यादी जाहीर केली जाईल। आताची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय ती पुण्यातून येते ती ही भाजपच्या गोटातून की आज पुणे भाजपची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता आहे। खुद्द मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीतच ही यादी जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे। एकीकडे तिकडे महायुतीच्या गोटामध्ये पुणे भाजपची पहिली यादी जाहीर होतीये, तर दुसरीकडे महायुतीचाच एक घटक पक्ष असलेला राष्ट्रवादी हा दुसऱ्या राष्ट्रवादी सोबत जाणार आहे, म्हणून पुण्यातील समीकरण पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। राहुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। राहुलजी, आपण पाहतोय की पुण्यात भाजपची पहिली यादी जाहीर होऊ शकते। यात शिंदेसोबत चर्चा सुरू होती असं हे कळतंय, मात्र भाजप पहिली यादी जाहीर करून टाकते, म्हणून शिंदेंना कुठेतरी नाराजी त्यांची पुन्हा ओढावली जाईल का? त्यांना हव्यात तेवढ्या जागा मिळण्याची शक्यता कमीच आहे का? हो, कारण काल नीलम गोरेंनी माध्यमांना सांगितलं की त्यांना किमान 25 जागा हव्यात। भाजप काही 16 पेक्षा अधिकच्या जागा द्यायला तयार नाहीये। पण मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत यादी यासाठी जाहीर होणार आहे कारण इथे काय झालंय की भाजपमधल्या सगळ्यात ज्येष्ठ नेत्यांनी आपल्या कुटुंबातल्या सदस्यासाठी उमेदवारी मागितली आहे। मग मंत्री माधुरी मिसाळ असतील, आमदार कांबळे असतील, तापकीर असतील आणि बाकीचे पदाधिकारी असतील। त्यामुळं आहेत त्याच्यापैकी 90 जागावरती एकमत झालंय, पण उर्वरित जागावरती मात्र भाजपमध्ये पण आहे, कारण ज्यांचं इन्कमिंग केलेलं आहे त्यांना कशी उमेदवारी द्यायचा हा प्रश्न। त्यामुळे इथे त्याच्यावरती काही निर्णय झाला आणि आता तो मुख्यमंत्र्यांच्या दरबारात आहे। तर आज मुख्यमंत्री ती यादी घोषित करतील आणि त्यातनं आपण म्हणतो त्याप्रमाणे हेही स्पष्ट होईल की एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला किती जागा दिल्या जाणार आहेत। कारण काल नीलम गोरेंनी माध्यमांना सांगितलं की आम्ही फार काळ वाट बघणार नाही आहोत, आम्ही पण स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याची घोषणा करू। आणखी असं आहे की दोन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काल ज्या वाटाघाटी झाल्या त्यानंतर रविवारी त्या दोघांच्या एकत्रित येण्याची अधिकृत घोषणा होईल। त्याच्या आधीच आपली यादी जाहीर करून पहिल्या पातळीवरती तरी आम्ही पुढे आहोत असं दाखवण्याचा भाजपचा प्रयत्न असेल आणि म्हणून आज ही यादी जाहीर होण्याची शक्यता आहे। म्हणजे एकंदरीतच राहुल, पुण्यामध्ये घराणेशाही आणि आयात उमेदवार यांचा पेच निर्माण झालाय आणि कुठलीच नाराजी ओढावून न घेण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। या जागा वाटपावर लक्ष असेल। तुर्तास धन्यवाद, अगदी सविस्तर अपडेट आपण दिली आहे।